जम्मू काश्मीरच्या पूंछ येथे जो अपघात झाला त्या अपघातामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या टेंभुर्णा येथील पिंपळगाव मारुती येथला जवान शहीद झालाय। अक्षय दिगंबर निखुरे या जवानाचे नाव आहे। त्या गावामध्ये आता शोककाळ पसरली आहे। पूर्ण गावकरी गावाच्या वेशीवर आले आहे त्याच्या दर्शनासाठी, कारण की आता काही वेळातच त्याच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्यांना नागपूरहून या ठिकाणी आणण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी गावाच्या वेशीवर आपण बघू शकतो कशा प्रकारे गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे, कारण की गावातलं एक सुपुत्र शहीद झाला आहे। तर शहीद जवानांना एक श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। हातात फुलं घेऊन या ठिकाणी हे गावकरी उपस्थित असल्याचे दिसून येत आहे मोठ्या संख्येने, कारण की एक जवान जो आहे तो देशासाठी शहीद झाला आहे आणि त्याकरता एक श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी हे पूर्ण गावकरी एका ठिकाणी जमा झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ नेमकी काय प्रतिक्रिया आहे, कसा त्याचा स्वभाव होता, काय नेमकं त्या घरची परिस्थिती होती ते पूर्ण संपूर्ण आपण जाणून घेऊ। भाऊ, काय सांगाल, कशी परिस्थिती होती घरची आणि काय? अक्षय दिगंबर निखुरे हा पिंपळगाव येथील रहिवासी असून त्यांचे वडील दिगंबरजी निखुरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक शेतीवर आपला उपजीविका करून दोनही मुलांना त्यांनी ग्रॅज्युएटपर्यंत शिकवलं। मोठा मुलगा अक्षय दिगंबर निखुरे व लहान मुलगा निलेश दिगंबर निखुरे हे दोन्ही मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर वयाच्या 19व्या वर्षी 6 महिन्याच्या अंतराने स्वतः परिश्रम घेऊन सैन्यामध्ये भरती झाले आणि 6 वर्षे ड्युटी केल्यानंतर ते कदाचित म्हणजे 1 वर्षानं असे सुट्टीवर येत होते, पण ह्यावेळेस दिवाळीच्या अगोदर म्हणजे दिवाळीला यावर्षी इथं सुट्टीवर आले आणि 7 नोव्हेंबर 2024ला पुन्हा ते आपले जम्मू काश्मीर इथे गेले आणि त्याच्यानंतर ते काही इथं आले नाही। आणि त्याची बातमी 23 डिसेंबरला आम्हाला इथं अपघात झाला म्हणून आम्हाला कळली। तेव्हापासून 2 दिवसापासून इथं पिंपळगाव दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे। आजूबाजूच्या परिसरात सुद्धा हे पिंपळगाव हे गट ग्रामपंचायतमध्ये येत असल्यामुळे टेंभुर्णा आणि परिसरातील गावातील लोकांवर दुःखाचं असं सावट पसरलेलं आहे आणि ह्या गेल्यामुळे आमच्या गावाची खूप हानी झाली आहे। असं दुःख न भरून येणार आहे। आपण बघू शकतो या गावकऱ्याच्या डोळ्याचे अश्रू आहे। नेमकं म्हणजे देश सेवेसाठी आज एक वीर सुपुत्र शहीद झाला असला तरीही या ठिकाणी जो अल्पभूधारक शेतकरी आहे त्याचे हे 2 चिरंजीव होते, त्याच्यापैकी एक चिरंजीव आज देशासाठी शहीद झाले असल्याचे दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।